बसून आम्हाला आंदोलन किंवा लोकांना उत्तरं द्यायची नाहीत. प्रश्न सोडवायचे असेल तर रस्त्यावर यायचं ही आमची भूमिका कायम राहील. माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. परिसरातील धोकादायक वीज तारा, नवीन डीपी बसवण्याची मागणी, पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर होणारा परिणाम तसेच सातारा पंढरपूर लातूर महामार्गावरील अपूर्ण कामे आणि धोकादायक झाडांमुळे वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले. अनेक वेळा संबंधित विभागांना निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित राहिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप रामचंद्र तुपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषद सदस्या शीतल राहुल रणपिसे आणि पंचायत समिती सदस्या गौरी दिलीप तुपे यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. गोंदवले खुर्द आणि लोधवडे परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा धोकादायक पद्धतीने खाली झुकलेल्या अवस्थेत असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. काही ठिकाणी शेतीचे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याशिवाय नवीन डीपी बसवण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असून संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान सातारा पंढरपूर लातूर महामार्गावरील अपूर्ण कामे, रस्त्यालगतची धोकादायक झाडे आणि दुर्लक्षित सुरक्षा व्यवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. विशेषतः धुळदेव आणि हिंगणी परिसरात अनेक अपघात घडल्याचे सांगत या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यावेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. प्रलंबित प्रश्नांसह सहकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून प्रत्यक्ष कामे सुरू झाली नाहीत तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. गोंदवले खुर्द, लोधवडे, धुळदेव आणि हिंगणी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन त्याची सोडवणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आता प्रशासन या मागण्यांची कितपत दखल घेते आणि प्रत्यक्षात कार्यवाही करते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. आज गोंदवले खुर्द येथे लोकांनी आंदोलन छेडलेलं आहे. याचं कारण की लोकांना पाणी व्यवस्थित नाही आहे, लाईटची अनियमितता आणि तसेच रस्त्यावर होणारे अपघात, रस्त्याची कामं, रस्त्याच्या दुरुस्ती नाही आहेत, लोकांचे अपघात होत आहेत, जीव जात आहेत, रस्त्यावर वाढलेली झुडपे त्याकडे लक्ष नाही आहे. आणि आम्ही प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्या, आम्ही निवेदनं दिली, आम्ही अर्ज केलेत, आम्ही खूप लोकांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला. गेले 6 महिने झालं आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्या प्रशासनाला जाग येत नाहीये. तर हे करण्यासाठी आज रणरण त्या उन्हात, कोणाला हौस आहे की स्वतःची कामधंदे सोडून या रणरण त्या उन्हात बसायची, पण आज आम्हाला ते करावं लागलं. आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागला, कारण आज हा प्रश्न ऐरणीवर आला. मूलभूत सुविधा जर लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काय उपयोग आहे. तर हे प्रशासनाला आम्हाला दाखवून द्यावं लागलं की आम्ही फक्त लोकांचे प्रतिनिधी म्हणून नुसतं निवडून नाही आलो, तर त्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा बसायला तयार आहे. आणि आम्ही हे आजच नाही, प्रत्येक वेळेस लोकांना ज्या वेळेस आमची गरज पडेल त्यावेळेस आम्ही हे करणारच आहोत. आणि आज आम्ही ज्या मागण्या केल्या, लाईटची अनियमितता असेल, रस्त्याची कामे अपूर्ण असतील, तसेच रस्त्यावर वाढलेले झाडे झुडपे आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे, तर आम्हाला MSRTCच्या मॅडमनी पण सांगितलं, तुमचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तुम्ही कळवा, आम्ही त्याची पूर्तता करू. तसेच आम्हाला MSCBच्या साहेबांनीही लेखी दिले, फक्त आश्वासन आम्हाला नको होतं, मग आम्ही त्यांच्याकडून लेखी घेतलेला आहे आणि या सगळ्या मागण्या आमच्या मान्य झाल्यात. हा आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यासाठी लोकांचाही सहभाग तुम्ही पाहताय, लोकांनीही तितकाच सहभाग दिलेला आहे आणि आमचे हे आंदोलन सक्सेसफुल झालं आणि आम्हाला एक चांगलं त्यातून आउटपुट मिळालं. धन्यवाद.
आज गोंदवले खुर्द येथे आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं आणि त्यासाठी लोकांनी खूप आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, कारण लोकांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधी आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला असून त्यांनी फक्त त्यांची कामं करण्यासाठी आम्हाला निवडून दिले आणि त्यांचे काम ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांना पोहोचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उन्हात उतरलो. त्यासाठी लोकांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं आणि इथून पुढेही आम्ही त्यांच्या जे मूलभूत हक्क आहेत त्यांच्या हक्कांसाठी असेच रस्त्यावर येऊन आंदोलन करू. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.